हॅलो फ्रेंड्स, विघ्नहर्ता ग्रुप ट्युशन्स आपल्यासाठी व्हीजीटी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर दररोज एज्युकेशनल लेक्चर व्हिडिओज शेअर करत आहेत. तर या व्हिडिओज लवकर मिळण्यासाठी आत्ताच व्हिडिओच्या खालील रेड कलरचं सबस्क्राईब बटन क्लिक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स मधील प्रॅक्टिस सेट 1 सोडवणार आहोत. एक एक करून एक एक प्रश्न सोडवूया आपण. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. ड्रॉ दी लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. या लांबीचे लाईन सेगमेंट काढायचे आपणास आणि ते परपेंडिक्युलर त्याला बायसेक्टर काढायचे आहेत. पहिला प्रश्न आहे आपला 5.3. स्केलमध्ये आपण 5.3 हे डिस्टन्स घेणार आहोत. 0 to 5.123 हे डिस्टन्स घेतल्यानंतर हा एक पॉईंट आपला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल तर ह्या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये घ्यायचं. हाफच्या कमी नाही पाहिजे, हाफपेक्षा थोडं जास्त पाहिजे. असा एक आर्क केला, तसाच खालच्या साईडला केला. मग या पॉईंटवरून तो आर्क इंटरसेक्ट होईल असे क्रॉस केला आपण. आता 2 पॉईंट मिळाले आपणास. हा एक पॉईंट आणि ह्या 2 आर्कचा हा एक पॉईंट. तर हे 2 पॉईंट आपण मॅच करून घेऊ. तर हे झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे डिस्टन्स किती होतं आपलं? 5.3 सेंटीमीटर होतं. पॉईंटला ए आणि बी इंडिकेट करू. हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. यामुळे इथे एक एम ने इंडिकेट केलं. एम ची लेंथ जेवढी होईल तेवढीच एम बी ची पण येईल. दुसरा प्रश्न आपला 6.7 म्हणजे 6.7 आपण आता याच्यात डिस्टन्स घेऊ. 0 to 6.567 हे डिस्टन्स घेतलं. मग आता या पॉईंटपासून हाफपेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन असा चॉक केला. या पॉईंटवरून डिस्टन्स न हलू देता आपल्याला पॉईंट मिळाले. हे 2 पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. हे 2 पॉईंट जोडून घेतले तर हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे डिस्टन्स आपलं 6.7 सेंटीमीटर होतं टोटल. हा परपेंडिक्युलर झाला आणि हे एमचं जेवढं डिस्टन्स येईल तेवढंच आपलं एम बीचं पण डिस्टन्स येऊन जाईल. तिसरा आपला 3.8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. 3.8 3.567 घेतलं तर या पॉईंटवरून निम्म्यापेक्षा जास्त अंतर ह्या लाईनच्या हाफपेक्षा अधिक एवढं घेऊ शकतो आपण. असा चॉक केला. मग तेच डिस्टन्सनं न हलू देता या पॉईंटवरून असं मॅच केलं तर 2 आपल्याला पॉईंट मिळाले आर्कचे. हे पॉईंट आपण दोन्ही मॅच करून घेतले. तर हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर होतो. 90 डिग्रीचा आहेच, परपेंडिक्युलर आहेच, पण बायसेक्टर म्हणजे हे जेवढं डिस्टन्स येईल तेवढंच ह्या सेगमेंटचं पण येणार आहे. समजा ए बी डिस्टन्स दिलं तर एम इक्वल टू एम बी होईल आणि हा परपेंडिक्युलर. पुढचा प्रश्न सोडूया मित्रांनो. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण लाईन सेगमेंटला बायसेक्ट केलं होतं. येथे आपणास अँगलला बायसेक्ट करायचं आहे. म्हणजे एक अँगल दिला तर त्याचे 2 इक्वल पार्ट करायचे. तर अँगलला बायसेक्ट आपल्याला 105 डिग्री दिलेला आहे, 105 डिग्रीचा. तर हा अँगल काढण्यासाठी आपण प्रथम एक असा रे काढू. हा झाला रे.
हा पॉइंट, तर 105 डिग्री आपल्याला याच्या ह्या पॉईंटवर हा याचा जो पॉइंट आहे हा पॉइंट बरोबर मॅच करायचा. ही जी लाईन आहे ही लाईन या लाईनला मॅच करायची. मॅच केल्यानंतर या साईडनं काउंट करायचं आपण, कारण रे आपला या साईडला आहे. 0 पासून 0, 20, 30 किती पाहिजे आपल्याला 105, म्हणजे हा होईल 90चा 100चा आणि हा येईल 105चा. हा पॉइंट आपण तिथे मॅच केला. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण आता मॅच करून घेऊ. हा अँगल किती होईल आपला 105 डिग्रीचा. आता हा बायसेट करायचा आहे, म्हणजे याचे इक्वल 2 अँगल तयार करायचे आपणास. तर असं पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचं, जास्त मोठं नाही जास्त लहान पण नाही, असं साधारण एवढं अंतर घ्यायचं आणि इकडे एक असा चॉक मारायचा आणि इकडे एक मारायचा. आता मग हे 2 पॉईंट मिळाले ना, हे 2 पॉईंटला ते डिस्टन्स ठेवून इकडे एक आणि या पॉईंटवरून असा एक हा पॉईंट मिळाला आपल्याला. हा पॉईंट आणि हा अँगलचा हा पॉईंट मॅच करून घ्यायचे. समजा ए ओ आणि बी आणि ह्या रे राईट ना नेम करू एम. तर ओ एम काय आपला बायसेक्टर आहे, त्यामुळे ह्या ए ओ बी ह्या अँगलचे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत. म्हणजे हा जेवढा अँगल होईल तेवढाच अँगल आपला हा होईल. हे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत आपले. पुढचा अँगल आपला 55 डिग्रीचा दिलेला आहे. 55 डिग्रीचा काढू. त्यासाठी 55 डिग्रीचा अँगल काढावा लागेल. त्यासाठी आपण एक रे काढू. असा रे काढला, हा पॉइंट मिळाला. या पॉइंटवर प्रोटेक्टर ठेवून आपलं तिथे हा पॉइंट मॅच करून ही लाईन ह्या लाईनला मॅच करून 55, 10, 20, 30, 40, 50 आणि हे 55 हे डिस्टन्स आलं. पॉइंट दिला. मग हा पॉइंट आणि हा पॉइंट मॅच करून घेऊ आपण. तर हा अँगल झाला आपला 55 डिग्रीचा. टोटल अँगल 55 डिग्री झाला हा 55 डिग्री. आता याचे बायसेट करण्यासाठी ह्या पॉइंटवर थोडं डिस्टन्स असं घेऊन न हलू देता मग ह्याच पॉइंटवरून असे चॉक मारले आपण, तर एक पॉइंट मिळतो. हा पॉइंट आणि ह्या अँगलचा हा पॉइंट मॅच करून घेऊ. तर हा ओ ए हा रे म्हणजे बायसेक्टर होईल हा अँगलचा. तर त्यामुळे 2 आपले इक्वल पार्ट झालेले आहेत. ह्या अँगलचे नेम देऊ शकतो आपण, बी कोणतेही नेम, सी. पुढचा 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आपणास. 90 डिग्री अँगल एक रे काढू आपण आणि त्यावर 90 डिग्री अँगल घ्यायचा आपणास. हा पॉइंट घेऊ. या पॉइंट पासून 90 डिग्री घेऊ. 90 डिग्री घेण्यासाठी मॅच बरोबर हे 90 इथे येईल. मग हा पॉइंट आणि हा पॉइंट मॅच करून घेऊ. हा झाला आपला 90 डिग्री अँगल. हा झाला 90 डिग्री अँगल. तर याचा बायसेक्टर काढण्यासाठी या पॉइंटवर डिस्टन्स राहू देऊ एवढंच. इकडे एक चॉक डिस्टन्स न हलू देता या साईडला एक, इकडे एक घेऊ आणि याच पॉइंटवरून येथे एक चॉक घेऊ. मग 2 पॉइंट मिळाले, सॉरी 1 पॉइंट मिळाला. हा पॉइंट आणि हा अँगलचा पॉइंट
मॅच करून घेऊ. म्हणजे हे आपला अँगल बायसेक्टर होईल. हा झाला अँगल बायसेक्टर, त्यामुळे हे दोन इक्वल अँगल झाले. टोटल 90 डिग्री अँगल होता आपला हा मोठा अँगल. ह्या OM बायसेक्टरमुळे दोन इक्वल अँगल झाले. म्हणजे हा अँगल किती येणार आपला AOM हा 90चा हाफ म्हणजे 45 यायला पाहिजे. आपण चेक करून पाहू येतो का. हे पहा 0 10 20 30 40 आणि हा 45 बरोबर लाईनवर मॅच होतोय. पुढचा प्रश्न मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपणास ड्रॉ अँड ऑब्टूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. येथे आपणास एक ऑब्टूस अँगल काढायचा आहे आणि एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्क्रस ऑफ अँगल बायसेक्टर. आणि त्यांचे प्रत्येकाचे अँगल बायसेक्ट करायचे आणि ते वेअर डू पॉइंट्स ऑफ कॉन्क्रन्स लाय. तर ते अँगल बायसेक्टर कोणत्या पॉईंटमध्ये कॉन्क्रन्स होतात आणि तो पॉईंट कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला दाखवायचे. प्रथम आपण ऑब्टूस अँगल ट्रायंगल काढू. ऑब्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय, त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असायला पाहिजे. समजा आपण एक रे काढू, यामध्ये 90 पेक्षा जास्त डिस्टन्स असणारा अँगल काढू. 90 पेक्षा जास्त पाहिजे अँगल. 90 घेतला तर राईट अँगल ट्रायंगल होईल. 90 पेक्षा जास्त आपण घेऊ. हा घेऊ 90 इथं होईल, थोडा वाढवू आपण. हा झाला. हा पॉईंट मॅच करून घेऊ आपण. हा पॉईंट मॅच केला. आता या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तरी चालेल आपण. हा झाला आपला ऑब्टूस अँगल ट्रायंगल. आता यांचं काय करायचे, अँगल बायसेक्टर घ्यायचे. प्रत्येक अँगल बायसेक्ट करायचा आहे. प्रत्येक अँगल म्हणजे हा अँगल जर बायसेक्ट करायचा असेल तर आपणास येथे एक चॉक द्यावा लागेल, येथे एक आलेला पॉईंट. आता हा हे डिस्टन्स सेम पाहिजे. आता वाढवलं तरी चालेल आपण. हे वाढवण्यासाठी थोडं बाहेर येईल. आता हा अँगल बायसेक्ट करण्यासाठी आपण हे डिस्टन्स घेतलं. आता हा थोडं वाढवलं तरी चालेल, नाहीतर इथे घेऊ. ते डिस्टन्स न हलू देता इकडे एक चॉक घ्यावं लागेल. हा पॉईंट मिळेल आपणास. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेऊ. म्हणजे ह्या अँगलचा बायसेक्टर होईल. तो पॉईंट आपला बरोबर येथे येईल. हा एक बायसेक्टर झाला या अँगलचा. या अँगलचा हा बायसेक्टर काढला होता आपण, मॅच करायचा राहिला आपला. आता राहिला अँगल हा अँगल. या अँगलसाठी आपण हे डिस्टन्स आता इथे एक चॉक घेऊ आणि आता हा पॉईंट येईल आपला. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घ्यायचा आपल्याला. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच केला. प्रत्येक अँगलचा आपण बायसेक्टर काढलेला, तर ते सर्व अँगल बायसेक्टर या पॉईंट मध्ये मॅच झाले. एकाच पॉईंट मध्ये, ह्या पॉईंट मध्ये. मग हा पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स झाला तो. त्याला समजा आय ने इंडिकेट करू आपण. हा ट्रायंगल झाला ABC. या ट्रायंगल मध्ये हा झाला पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स. तर तो पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स ह्या ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच लाय होतो. आता राईट अँगल ट्रायंगल काढू आपण. राईट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी एक अँगल आपला 90 डिग्रीचा पाहिजे. 90चा अँगल काढू आपण. हा रे घेतला.
ह्या पॉईंटवरून आपण जर इथे 90चा अँगल घेतला, बरोबर हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट आपण मॅच करून घेऊ, म्हणजे हा झाला आपला 90 डिग्री अँगल. हा 90चा आहे. मग या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तरी चालेल, आपल्याला किती मोठा घ्यायचा त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. एवढं ठीक आहे आपणास. हा राईट अँगल ट्रायंगल झाला. समजा ABC, यामध्ये B हा आपला 90 डिग्री आहे. आता याचे प्रत्येक अँगलचे बायसेक्टर घ्यायचे आपल्याला. मग हे अँगलचा बायसेक्टर घेण्यासाठी हे डिस्टन्स असं न हलवू देता हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट आणि B पॉईंट मॅच करून घेऊ आपण. मॅच झाला म्हणजे हा झाला B अँगलचा बायसेक्टर. आता C अँगल बायसेक्ट करू आपण. C अँगल बायसेक्ट करण्यासाठी आपणास हे डिस्टन्स एवढं ठीक आहे. आता इथून ते डिस्टन्स ठेवून आपण इथे पॉईंट मिळाला, तो पॉईंट आणि C मॅच करून घेऊ. हा पॉईंट आणि C जर आपण मॅच केलं आता याचा अँगल तिन्ही अँगल बायसेक्टरचा हा आपला कॉन्करन्स पॉईंट आला. हा कॉन्करन्स पॉईंट. हा कोणता ट्रायंगल होता? ऑब्टूस अँगल ट्रायंगल. आणि हा होता राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. अजून त्यांनी प्रश्न विचारला, वेअर डू दी पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. पॉइंट ऑफ कॉन्करन्स सेंटर याच्यामध्ये आलेला आहे, ट्रायंगलच्या इनसाइड एरियामध्ये आहे. हा पण ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच आहे, म्हणून आपण लिहू शकतो दी पॉइंट of concurrence of the angle bisectors in obtuse angle rectangle and right angle triangle lies in its म्हणजे ट्रायंगलच्या its interior area. पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये मित्रांनो राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचे आहेत आणि तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणत्या ठिकाणी येतो ते आपणास सांगायचे आहे. तर राईट अँगल ट्रायंगल काढू आपण एक.
मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण अँगल बायसेक्टर घेतले होते. येथे आपणास परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचे साईडचे. राईट अँगल ट्रायंगल काढू. त्यासाठी आपण एक 90 डिग्री अँगल पाहिजे आपल्याला. राईट अँगल असल्यामुळं या पॉईंटपासून आपण 90चा अँगल घेऊ. हा 90चा पॉईंट, हा पॉईंट मॅच करून घेऊ. म्हणजे हा 90चा होईल. हा 90 डिग्री अँगल झाला. तर हा आपण या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 असल्यामुळे हा आपला राईट अँगल ट्रायंगल झाला. हा एक पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट. आता तिन्ही आपल्याला हे डिवाइड करायचे आहेत. या ट्रायंगलला नाव देऊ आपण ए, बी आणि सी. आता बी पॉईंट आपण आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे म्हणजे साईडचे. तर ए सी ही साईड आपल्याला बायसेक्ट करण्यासाठी हाफपेक्षा जास्त अंतर घेतलं. ए सीचा हाफ जवळपास इथे होईल. थोडं जास्त घेऊन चोक घेतले असे आपण. डिस्टन्स न हलवू देता कंपासमधलं इकडे एक आणि इकडे एक. आता हे दोन पॉईंट आपण मॅच करून घेऊ. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच केले. सॉरी मित्रांनो, ए सी बायसेट केली. आता बी सी बायसेट करू. बी सीसाठी बी सीच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ आपण आणि एक चौक घेऊ. तसंच या साईडला खाली घेऊ आणि सी पॉईंटवरून पुन्हा. तर आता हे दोन मिळालेले पॉईंट आपण मॅच करून घेऊ. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेऊ. हा झाला बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता राहिला आपला ए बीचा. ए बीचा काढण्यासाठी ए बीचं डिस्टन्स हाफपेक्षा जास्त घेतला आपण. आता डिस्टन्स अजून घेऊ. चौकाला बी वरून आता बी वरून घेतला चौक. तर कोणते दोन पॉईंट मिळाले? हा एक आणि हा एक. तर ते मॅच करून घेऊ आपण. ते मॅच करून घेण्यासाठी हा पॉईंट इथे आणि हा पॉईंट येथे मॅच करू. झाले मॅच. तर आपला अँगल पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे तिन्ही साईडचा परपेंडिक्युलरचा बायसेक्टर येथे टच होतोय, बरोबर येथे. म्हणजे हायपोटेनसवर टच झालेला आहे की नाही. आणि तो म्हणजे हायपोटेनसचा सेंटरमध्येच आहे तो. म्हणून आपण याचं कन्क्लुजन काय येईल? पॉईंट व्हेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. तर राईट अँगल ट्रायंगल perpendicular bisectors of sides, their point of concurrence lies on hypotenuse in center. ओके, पुढचा प्रश्न. मैथिली, शैला and Ajay live in 3 different places in the city. हे तिघे जणे सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. अ टॉय शॉप म्हणजे त्यांच्या घरापासून टॉय शॉप इक्वी डिस्टन्स फ्रॉम दिस 3 हाऊसेस. व्हिच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी युज्ड टू रिप्रेझेंट दिस? एक्सप्लेन युअर आन्सर. मित्रांनो, समजा हे मैथिली, शैला आणि अजय हे तिघांचे हाऊस आहेत. हे हाऊस अजयचं, हे हाऊस शैलाचं आणि हे हाऊस मैथिलीचं. तर यांच्या प्रत्येकाच्या घरापासून एक टॉय शॉप आहे. टॉय शॉप म्हणजे हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच हे आहे आणि हे आहे. म्हणजे मैथिलीला
शैलाला आणि अजयला टॉय शॉप सारख्याच डिस्टन्सवर आहे. तर which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात काय येते, तुमचे एक्सप्लेनेशन सांगा म्हणतात. तर फ्रॉम पॉइंट्स M, S and A, a triangle is formed. यावरून काय होतो, एक ट्रायंगल तयार होतो. बरोबर आहे. टॉय शॉप is equidistant from its points म्हणजे त्यांच्या its points म्हणजे त्यांच्या घरापासून its points draw perpendicular bisectors of sides म्हणजे या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा होईल, या साईडचा असा आणि या साईडचा असा होईल. बरोबर सेंटरमध्ये येईल तो. साईड्स MS, साईड्स कोणत्या, MS, SA and AM. we get the point of concurrence which is the exact location of toy shop. समजलं मित्रांनो? तर फ्रेंड्स, तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा. तुमचं प्रत्येक डाऊट सॉल्व्ह केलं जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओच्या खाली रेड कलरचं सबस्क्राईब बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं अपडेट फास्ट मिळेल.